सांगा, आपणच असता ना इकडे, आपणच हेडात ना, मग ही जबाबदारी आपली नाही ती जबाबदारी आपली नाही, याचा अर्थ होतो काय? कॉन्ट्रॅक्टला जबाबदारी आयुक्तांना फोन लावायचा, आताच्या आता फोन लावा आणि यांना सांगा की असे आलेले आहेत म्हणून, आणि यांची अपेक्षा ही आहे, आणि आपण पण आता एग्री होतात ना, मी राजीनामा देतो आताच्या आता, साहेब द्या राजीनामा. सत्कार होतोय, सत्कार सत्कार करा यांचा, सत्कार करा. ह्याच्यानीच बॉडी गुंडाळतात ना, ह्याच्यानीच. वाशीच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात मृतदेह गुंडाळण्यासाठी चक्क 2,000 रुपयांची लाच मागितली आहे, आणि याच विरोधात मनसे प्रचंड आक्रमक झालेली पाहायला दिसते. महानगरपालिकेच्या रुग्णालयातल्या अधीक्षकांचा यामुळे मनसेकडनं सत्कार करण्यात आलेला आहे. ही घटना आहे नवी मुंबईतील वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयातील शवगारमधील कर्मचाऱ्याने मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी ही लाच मागितली होती, आणि ही लाच घेतानाचा म्हणजेच 2,000 रुपयाची लाच घेतानाचा व्हिडिओ हा आता व्हायरल होतोय. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबियांकडूनच इस्माने आहे, कर्मचाऱ्याने आहे, ती लाच मागितली होती, आणि याच विरोधात हा संताप व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणी मनसेने रुग्णालय अधीक्षकांच्या कार्यालयात जाब देखील विचारलाय. मनसे आक्रमक होत कंत्राटदारास ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी देखील करते. त्याचबरोबर या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी यावेळी मनसेकडनं करण्यात आली. मनसेने आक्रमक होत रुग्णालयात अधीक्षकांचा राजीनामा देखील या प्रकरणात मागितलेला आहे. नमस्कार, मी संजय शिर्के, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग सचिव, वाशी नवी मुंबई. वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहे, तिथे काल संध्याकाळी असा एक प्रकार घडण्यात आला आहे की 23 वर्षाच्या मुलीचे बॉडी आणण्यात आली होती आणि PMसाठी आणण्यात आली होती. तर कर्मचाऱ्यांनी तिला असं सांगण्यात आलं की तिच्या नातेवाईकांना असं सांगण्यात आलं की 2-2.5 हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या, तर तिची बॉडी आम्ही व्यवस्थितपणे कवर करून देऊ, पॅक करून देऊ. आणि ते पैसे घेताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे जे डीन आहेत राजेश म्हात्रे MS त्यांना आम्ही केली आहे. त्यांनी आमच्या पत्राद्वारे असं आश्वासन दिलं आहे की जे पण कंत्राटदार आहेत आणि जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यावर FIR करू, आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं कंत्राट आम्ही डिक्लाईन करू किंवा त्यांचं कॅन्सल करू, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. जे काही घडलेलं आहे ते समाज माध्यमांमध्ये एक चित्रफित व्हायरल झालेली आहे, आणि त्या अनुषंगाने जो प्रकार घडलेला आहे तो नक्कीच निंदनीय आहे, आणि सदर कंत्राटदाराला आदेश देऊन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आणि त्यानंतरची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.